नमस्कार, मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी. चला आज वाचूयात भाग 42. असं दात ओठ खात दुर्योधन म्हणाला, आपणच पेटवायचं आणि आपणच विझवायचं हे सोंग त्याला चांगलं येतं. एवढं झाल्यावर कृष्ण, बलराम आणि सात्यकी यांच्यासह द्वारकेला निघून गेले. अरिष्ट नेहमी पुढे सांगत होता, त्यांचे मित्रराजेही युद्धाच्या तयारीसाठी आपापल्या देशांना निघून गेले आहेत. लवकरच ते पुन्हा एकत्र येतील. त्यांच्या बाजूनं अनेक राजांना रणनिमंत्रण पाठवली जात आहेत महाराजा. परंतु अरिष्टनेमच्या पुढील शब्दांकडे दुर्योधनाचं लक्ष नव्हतं. ताडकन उठून तो म्हणाला, द्युताट ठरलेल्या अटी पाळायला ते तयार नसतील तर मी तरी त्यांना का पाळाव्यात? वनवास आणि अज्ञातवासाचा काळ संपताच राज्य परत करावं असं मुळीच ठरलेलं नव्हतं. राज्य ते द्युता ठरलेले आहेत. वनवासाच्या अटीचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांचे हेतू स्पष्ट आहेत. आता राजनिष्ठापणाला लागणार आहे. ते प्रत्येकानं कृत लक्षात ठेवावं. आमचं अन्न खाऊ, आमच्या शत्रूच्या हिताची काळजी वाहणाऱ्या आमच्या हितशत्रूंनी निदान खाल्ल्या अन्नाची तरी जाण ठेवावी. दुर्योधन कोणाला उद्देशून बोलतो आहे हे सर्वांनाच माहीत आहे. द्रोणाचार्यांचा मूळचा कृष्णवर्णी चेहरा आणखीनच काळा ठिक्कर पडला. पितामह भीष्म मस्तकावर वीज कोसळल्याप्रमाणे अविचल बसून होते. द्रोणाचार्यांना राहून राहून द्रुपदाचा संताप येत होता. कुरुसभेतील सुज्ञ लोकांमध्ये त्यानं भीष्म आणि विदुराचाच तेवढा उल्लेख केला होता आणि आता दुर्योधना खाल्ल्या अन्नाची आठवण करून देत होता. एकटा विदुर तेवढा निर्भयपणे दुर्योधनाकडे पाहत होता. अभिमन्यूचा विवाह हे केवळ निमित्त होतं. आवाज चढवून दुर्योधन पुढे बोलू लागला, त्यासाठी एवढे लोक गोळा करायची काय गरज होती? बळाच्या जोरावर ते आम्हाला धमकावू पाहत असतील तर लक्षात ठेवा, म्हणावं मी तुम्हाला भीक घालणार नाही. अधिक उशीर न करता दुर्योधनानं आपल्या मित्रराजांना रणनिमंत्रण पाठवली. बंधू दुःशासनाला मद्र देशाला पाठवून तो स्वतः द्वारकेला जायला निघाला. परंतु आपल्या अनुपस्थितीत द्रुपदाचा राजदूत हस्तिनापुरात आला तर कसं या काळजीनं त्याचा पाय हस्तिनापुरातून निघत नव्हता. या उलट त्यानं तातडीनं द्वारकेला जावं असं कर्णाला वाटत होतं. कर्ण म्हणाला, तू निश्चिंत मनानं द्वारकेला जा. द्रुपदाच्या त्या राजदूताला कसं परत पाठवायचं ते मी पाहिन. तेच मी म्हणत होतो, दुर्योधन म्हणाला. या पक्षपाती थेरड्यांनी काहीतरी सामोपचाराच्या गोष्टी सुरू केल्या आणि त्यांच्या पुढे महाराजांचा निरुपाय झाला तर जुळवून आणलेला डाव सगळाच फसून जाईल. ती काळजी तू करू नकोस युवराज. दुर्योधनाच्या वृषभासारख्या भारदार खांद्यावर हात ठेवत कर्ण म्हणाला, खरी काळजी आहे ती कृष्ण काय करणार आहे याचीच. आत्याची मुलं म्हणून त्याला त्यांच्याविषयी फार प्रेम वाटतं, म्हणून तो आपल्या पक्षात यायची शक्यताच नाही. तेव्हा त्याला तटस्थ ठेवता आलं तरी पुरेसं आहे युवराज. यावर अधिक बोलायची गरज नव्हती. कर्ण म्हणत होता ते खरंच होतं. मोठा भाऊ बलराम त्याच्या विरोधात जाऊन कृष्ण त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही हे दुर्योधनालाही पुरतं माहीत होतं. परंतु निदान तू आमच्या भांडणात पडू नकोस म्हणून सांगायला काय हरकत आहे असं त्याला वाटलं. द्वारकेला पोचताच रिवाजाप्रमाणे आधी त्याला आपल्या वतीनं रणनिमंत्रण द्यायचं, युद्ध सहाय्य मागायचं. तो आढेवडे घेईलच, तेव्हा तू तटस्थ तरी राहा म्हणून सांगायचं. वृष्णी अंधकाच्या भांडणाचा काही लाभ आपल्या पदरात पडतो का हेही पाहिलंच पाहिजे. त्यासाठी कृतवर्म्यालाही भेटलं पाहिजे. परंतु हे सारं सांगण्या करण्यासाठी अर्जुनाच्या आधी द्वारकेत पोहोचलं पाहिजे.
द्वारकेकडे मार्गस्थ होताना दुर्योधनाच्या डोक्यात द्वारकेत काय करायचं, कोणाकोणाला भेटायचं हेच विचार चालले होते. हस्तिनापुरातील जबाबदारी कर्णानं स्वीकारली असल्यानं ती काळजी उरली नव्हती. खरंच दुर्योधन स्वतःशीच म्हणाला, कर्ण हा माझा बहिश्चर प्राण आहे. मित्राच्या मनातलं जाणणारा, अहोरात्र त्याच्या हिताची चिंता वाहणारा कर्णासारखा मित्र मिळणं हे दुर्योधनाचं अहोभाग्य आहे. ती काळजी तू करू नकोस युवराज, या शब्दात दुर्योधनाला कर्णानं आश्वासन दिले खरं, परंतु अनेक काळजांमध्ये सध्या राधामातेच्या काळजीनं त्याला पुरत ग्रासलं आहे. संग्रामजिताच्या मृत्यूचं दुःख राधामाता स्वीकारू शकली नाही. त्या दिवसापासून ती मनाने कोसळलीच. तिचा जराजर्जर देह पुन्हा उभारी धरू शकला नाही. कोणत्या शब्दात मातेची समजूत घालावी हेच कर्णाला कळत नाही. त्याचं मन सतत आक्रंदत असतं. आणखी थोडे दिवस थांब माते, माझ्या संग्रामजिताची हत्या करणाऱ्या त्या घातक्याचा अंत जवळ आला आहे. त्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय मी तुझ्या ऋणातून मुक्त होणार नाही. परंतु दिवसेंदिवस राधामातेची प्रकृती खालावत चालली आहे. शेवटी नको तो दिवस उजाडलाच. संग्रामजिताचं नाव घेत राधामातेनं प्राण सोडला. पोरक्या वसुशयनाला स्तन्य पाजून त्याला लहानाचा मोठा करणारी, तो अंग देशाचा राजा होऊन आल्यावर त्याला हृदयाशी कवटाळून घेणारी राधा माता कर्णाला पोरक करून निघून गेली. दुर्योधन हस्तिनापुरात असता तर कर्ण त्याच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडला असता, पण तो तर द्वारकेला गेलेला आहे. द्रुपदानं पाठवलेल्या राजदूताला वाटेला लावायची जबाबदारी स्वीकारून कर्णानंच नाही का त्याला द्वारकेला पाठवलं आहे. महाराजा पितामह भीष्म, महात्मा विदुर यांच्यासारख्या ज्ञानवृत्त महंतांनी सुशोभित असलेल्या कुरुसभेत मी काय बोलणार, तो वयोवृद्ध राजदूत कमरेत झुकून नम्रतेने म्हणाला. त्याच्या बोलण्यात नम्रता असली तरी लाचारी नव्हती. आपला आणि आपल्या राजाच्या प्रतिष्ठेचा आब राखत आत्मविश्वासाने तो पुढे म्हणाला, महाराजा द्रुपद आणि धर्मराज युधिष्ठिर यांच्या वतीनं शांती संदेश घेऊन मी आलो आहे. महाराजा, तू स्वतःही न्याय अन्याय, योग्य अयोग्य जाणतोसच. कुरु राज्यावर कौरवांचा हक्क आहे, तेवढाच तो पांडवांचाही आहे हे मी सांगायला हवं असं नाही. युधिष्ठिर शांततेचा पुढारी आहे. झालं गेलं विसरून भावांसह शांततेनं जगावं असंच त्याला वाटतं. युद्धातून उभय पक्षी विनाशाशिवाय काहीही निष्पन्न होणार नाही. द्यूतात ठरलेल्या अटी पूर्ण करून त्यांनी आर्यधर्म पाळला आहे. त्याच आर्यधर्मानुसार त्यांचं राज्य त्यांना परत मिळावं एवढीच युधिष्ठिराची अपेक्षा आहे. आता अधिक विलंब नको. आर्यधर्म, आर्यधर्म, त्या शब्दांचे तप्त लोहगोल कर्णाच्या मस्तकावर आदळू लागले. समोर पितामह भीष्म संतोषपूर्वक मान हलवत राजदूताचं बोलणं ऐकत होते. ते म्हणाले, ईश्वरी कृपेनं पांडव सुरक्षित आहे ही आनंदाची गोष्ट आहे. हे दूता, योग्य तेच तू बोलतो आहेस. इतक्या राजांचं पाठबळ प्राप्त झालेलं असूनही पुत्र युधिष्ठिर आपल्या भावांशी सलोख्यानं वागतो आहे हे पाहून मला संतोष होतोय. त्याचं राज्य त्यांना परत दिलंच पाहिजे, तेच न्याय ठरेल. म्हणे इतक्या राजांचं पाठबळ प्राप्त झालेलं असूनही पुत्र युधिष्ठिर सलोख्यानं वागतो आहे. पितामह न्याय वाटतं ते सांगत आहेत की भीतीपटी बोलत आहेत? मूर्ख ब्राह्मणा, एकदम स्फोट झाल्याप्रमाणे कर्ण ओरडला. पितामह भीष्मांनी चालवलेली ती बोलणी त्याला अगदी असह्य झाली होती.
यात तू नवीन ते काय सांगितलंस? दुतात हरलेलं राज्य तो युधिष्ठिर आता कोणत्या तोंडानं परत मागतो आहे? द्यूतात हरलेली संपत्ती कधी परत मिळते का? इंद्रप्रस्थाच्या राज्यावर तो आता आपला हक्क सांगू शकत नाही. पाहिजे तर त्यानं याचक म्हणून दुर्योधनासमोर उभं राहावं आणि तो देईल त्या दानाचा संतोषपूर्वक स्वीकार करावा. पण 13 वर्षानंतर राज्य परत मिळेल असं त्याच वेळी राजदूत चाचरला. अट पूर्ण केली तरच राज्य परत मिळेल असं ठरलं होतं. कर्ण ओरडला आणि एकदम आवाज चढवून तो पुढे म्हणाला, मुळात अज्ञातवासाचं वर्ष पूर्ण होण्याआधीच ते प्रकट झाले आहेत. दुतात ठरलेली अट पूर्ण करायला ते बांधलेले नसतील तर त्यावेळी जे काय ठरलं असेल त्याप्रमाणे वागायला दुर्योधनही बांधलेला नाही. हस्तिनापूरच्या या राजसभेत तू कोणाला आर्यधर्म सांगतो आहेस? अज्ञातवासाचा काळ पूर्ण होण्यापूर्वी प्रकट होऊन त्याने दुतात ठरलेली अट मोडली आहे. हा आर्यधर्म आहे का? 5 वर्षांच्या काळात 2 अधिक मास येतात हे खरं, परंतु त्यांची गणना त्या वर्षातच होते. धर्मराज म्हणवणाऱ्या युधिष्ठिराच्या सोयीसाठी पाहिजे त्याप्रमाणे नव्हे. दुतात ठरलेली अट मोडून आता मत्स्य आणि पांचालांच्या बळावर दुतात ठरलेलं राज्य ते परत मागत असतील तर त्यांना सांग, म्हणावं कर्ण जिवंत असेपर्यंत दुर्योधन तुम्हाला भीक घालणार नाही. आर्य धर्माप्रमाणे कुरु राज्यावर फक्त कौरवांचाच हक्क आहे, कारण तेच फक्त कुरूंचे वंशज आहेत. ते एवढा आर्य धर्म पाळणारे असतील तर आपणच दिलेला शब्द मोडल्याबद्दल त्यांनी आधी 12 वर्षाचा वनवास स्वीकारावा आणि मगच पुढे बोलावं. आणि हेही लक्षात ठेवावं की तिथून पुढे जे काय मिळवायचं असेल ते त्यांना लढूनच मिळवावं लागेल. राधेया, कर्णाच्या संतापाला आवार घालत पितामह म्हणाले, अर्धवट ज्ञान अनर्थाला कारणीभूत ठरतं ते असं. आर्यावर्तात आज सौर वर्षाप्रमाणे कालगणना केली जाते खरं, परंतु तुला माहित नसेल तर ऐक, चंद्र ही कुरुवंशाची कुलदेवता आहे. प्राचीन काली चांद्र वर्षाप्रमाणेच कालगणना होत असे, परंतु कुरुराज्यात आजही ती प्रथा प्रचलित आहे. युधिष्ठिर धर्मवेत्ता आहे. चांद्र वर्षाप्रमाणे कालगणना करून त्यानं कुरूंची तीच प्राचीन प्रथा पाळली आहे. राजदूत सांगतो आहे ते ऐक. भलत्या वल्गना करू नकोस. त्यांचं राज्य त्यांना परत दिलं नाही तर सर्व विनाशक युद्धाला तोंड द्यावं लागेल हे लक्षात ठेव. परवाच झालेल्या युद्धात सर्वात आधी तूच पराभूत झाला होतास हे तू विसरला नसशीलच. मुळीच विसरलेलो नाही. आणि तुम्ही शत्रूचे पक्षपाती आहात हेही विसरलो नाही. कोण किती मनापासून लढलं हे सर्वांनाच माहित आहे. प्रत्येक वेळी आमच्या शत्रूचं गुणगान करून आमचा तेजोभंग कसा करावा एवढंच तुम्हाला चांगलं समजतं. ते द्यूत हरले तेव्हा वर्षाचा अर्थ सौर वर्ष असाच होता, चांद्र वर्ष असा नव्हे. तुम्ही त्यांना भीत असाल तर बाजूला व्हा. युद्धाचं काय ते आम्ही पाहून घेऊ. शांती प्रस्ताव बाजूला राहून भलताच वाद भडकत चाललेला आहे हे पाहताच राजदूत अस्वस्थ झाला. मी शांतीदूत म्हणून आलो आहे महाराज. राजदूत चाचरला. तू शांतीदूत म्हणून आला आहेस तर मग ती रणनिमंत्रण शांतता सोहळा साजरा करण्यासाठी पाठवली जात आहेत का? कर्णाच्या या प्रश्नावर राजदूत तरी काय बोलणार? तो निरुत्तरच झाला. राजदूताकडे रोखून पाहत कर्ण पुढे म्हणाला,
एकीकडे शांततेच्या गोष्टी सांगायच्या आणि दुसरीकडे युद्धाची तयारी करायची. हे युद्धतंत्र आम्हाला माहीत नाही असे त्यांनी समजू नये. बल प्रदर्शनाला भिवून दुर्योधन आपलं राज्य परत करील असा युधिष्ठिराचा समज झाला असेल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे म्हणून सांग. वाद वाढत चाललेला पाहून महाराजा अस्वस्थ झाला. पितामहांचं म्हणणं त्याला न्याय्य वाटलं. कर्ण त्याच्या मनातलं बोलत होता, त्यामुळे कर्णाला अडवायची त्यांची इच्छा होईना. पण वाद विकोपाला जाऊ द्यायचा नसेल तर हस्तक्षेप करायलाच पाहिजे होता. थांबा थांबा, मला थोडा विचार करू द्या. घाईघाईनं महाराजा म्हणाला, कर्ण कर्ण अशी डोक्यात राख घालून घेऊ नकोस. आणि राजदूता तू आता परत जा. पांडवांच्या आणि आम्हा सर्वांच्याच कल्याणाच्या दृष्टीनं मी संजयाला युधिष्ठिराकडे पाठवणार आहे. तुझ्या पाठोपाठ लगेचच मी त्याला पाठवतो. तो माझ्या वतीनं युधिष्ठिराची भेट घेईल. तुझा माझा एवढा संदेश तू युधिष्ठिराला सांग बरं. ठीक आहे महाराजा, राजदूत म्हणाला. राजसभा संपून उठताच संजयाला आपल्या महालात बोलावून घेऊन महाराजा म्हणाला, ऐकतो आहेस ना संजय, तू तातडीनं उपप्लव्य नगरीला जा. माझ्या वतीनं पुत्र युधिष्ठिराची भेट घे. मायेचे 2 शब्द बोलून त्यांचं मन शांत कर. वैर वाढायला कारणीभूत ठरेल असं एक अक्षरही तुझ्या तोंडातून बाहेर पडणार नाही याची काळजी घे. तू सुज्ञ आहेस. कृष्णाचं काय म्हणणं आहे तेही जाणून घे. युधिष्ठिर त्याचा ऐकतो हे तुझ्या लक्षात असू दे. युधिष्ठिर सद्गुणी आहे. तो माझी आज्ञा कदापि मोडणार नाही. पण ठीक आहे, तुला अधिक सांगायची आवश्यकता नाही. तू सुज्ञ आहेस. जा. महाराजाची आज्ञा होताच संजय मत्स्य देशात उपप्लव्य नगरीला मार्गस्थ झाला आणि पुढे